त्याच्यावरती खूप पुस्तकं आहेत. आणि आपण नेहमी म्हणतो की आम्ही स्त्रीवाद कुठून उचलला तर पाश्चात्यांकडून. जरूर आम्ही त्यांच्याकडनं घेतलेलं आहे, त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्या ऋणी सुद्धा आहोत. पण आपल्या देशात काही वेगळं घडत होतं का? आपल्या देशामध्ये भारतीय विवाह संस्थेचा इतिहास हा राजवाडींनी दिला आणि डांग्यांनी तो प्रसारित केला. आता हे जे काही हे पण आम्हाला आलंच ना. किंवा महाभारतामधले किंवा रामायणामधल्या ज्या कथा आहेत किंवा त्याचं जे काही निरूपण सगळीकडे होत असतं, त्यातून सुद्धा आम्हाला समाजाची जडणघडण आपल्या देशातली कशी झाली, त्याच्यातनं जाती व्यवस्था कशी पक्की होत गेली. आणि आता तर आपण जाती जातीच्या भिंती एका बाजूनी आम्हाला जात प्रथा नष्ट करायची म्हणतोय, पण जाती जातीच्या भिंती अभेद्य कशा होतील ह्याच्याकडेच आपण लक्ष देतोय. आता हे सगळं स्त्रीवादाला अमान्य आहे. आम्ही ज्या वेळेला विचार करतो की आम्ही आता ही परिषद जी घेतोय त्याचा आम्ही स्त्रीवादाचा कसा हळूहळू परिपोष होत गेलेला आहे ते लक्षात घेऊन त्या स्त्रीवादामध्ये कशी कशी भर पडत गेली. केवळ विचाराचीच नव्हे तर निरनिराळ्या घटकांची सुद्धा भर त्याच्यामध्ये पडत गेली. एकेकाळी आपण समलिंग भोगी किंवा याच्याबद्दलचे जे काही नैतिकतेचे विचार होते ते विचार स्त्रीवादाने बाजूला सरले. आम्हाला त्यातली नैतिकता मान्य नाही. ज्याला जसं जगण्याचा हक्क हवाय तसा त्यांना तो मिळाला पाहिजे. आणि ते आपल्या देशाचे सगळे जे काही आहेत ते आपल्या घटनेनुसार सगळे समान नागरिक आहेत. ही जी काही मूलभूत आपल्याला दिलेली देणगी आहे एक प्रकारे संबंध राष्ट्रीय चळवळींनी बाबासाहेब आंबेडकरांनी शब्दबद्ध केलेल्या घटनेमधून हे सगळं आम्ही मानतो. आणि त्या मानण्यानुसार आम्हाला असं वाटतं की ते जरी पाळलं ना तुम्ही तरी सुद्धा स्त्रीवादाचा जो काही आत्ताचा जो आम्हाला सारखा हे करावा लागतो, परिपोष करावा लागतो, तो लागणार नाही. आम्ही मग नंतर हळूहळू स्त्रीवादापेक्षा घटनेकडेच जाऊ आम्ही. आणि स्त्रीवादापेक्षा घटना मोठी आहे आमची आत्ता, असं माझं म्हणणं आहे. स्त्रीवाद हा एक विचार आहे आणि तो विचार का करावा लागतो तर ते आम्हाला घटनेमध्ये जे दिलेलं आहे ते आम्हाला लाभत नाही, ते आम्हाला मिळत नाही आणि त्याच्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो. त्या संघर्षाचं साधन म्हणजे स्त्रीवाद. अशी अशी एक थोडीशी आमच्या मनामध्ये सगळी त्याची मांडणी आहे.